बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीकडून महेश देशमुख यांनी आपली उमेदवारी घोषित केलेली आहे. महेशजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार महेशजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दल आणि तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल थोडीशी माहिती द्याल का? नमस्कार, माझं नाव महेश अप्पासू देशमुख. मी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? मी 2013 ते 2018 ग्रामपंचायत सदस्य म्हणून आमचे नेते अमरसिंह बापू देशमुख यांनी मला संधी दिली होती. त्या मिळालेल्या 5 वर्षाच्या कालावधीत मी रस्ते, लाईट, गटर अशा नागरिकांच्या प्रत्येक समस्या असलेल्या मी त्या सोडवलेल्या आहेत. त्याचबरोबर माझा वार्ड त्यावेळी मुलांकी, नारायणनगर अशा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या मोठा वार्ड म्हणून अशी त्याची ओळख होती. मी त्यावेळी मुलांकीसारख्या भागात डांबावरची लाईट नव्हती, स्ट्रीट लाईट आज तागायत तिथं कोणी केली नव्हती. त्यासाठी मी वीज बोर्डात जाऊन आमचे नेते बापसाहेब यांना सांगून त्यांनी ती स्ट्रीट लाईटची तार ओढून द्यायला लावली आणि मी त्या डांबावरच्या लाईटीही सगळ्या बसवल्या. त्याचबरोबर मुलांकीत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, त्यासाठी मी तिथं 2 पाईपलाईन टाकल्या. त्यामुळे तेथील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तिथला सुटला. त्याचबरोबर नारायणनगर येथे सुद्धा स्ट्रीट लाईटची तार ओढून तिथं सुद्धा लाईटीची व्यवस्था करून दिली. आणि या वार्डामध्ये जास्त देवस्थान असलेला वार्ड म्हणून याच्या 4 नंबर वार्डाची ओळख होती. त्या प्रत्येक देवस्थानासमोर मी प्लेविंग ब्लॉक बसवून सुंदर असं देवळासमोर ब्लॉक बसून स्वच्छता राहील याची दक्षता घेतली. त्याचबरोबर मशीद सुद्धा याच वार्डामध्ये आहे. त्या मशिदीसमोर सुद्धा आमच्या नेत्यांनी बापसाहेब यांनी फंड देऊन त्यासमोर सुद्धा मी प्लेविंग ब्लॉक बसवले. मुलांकीतील मशिदीसमोर सुद्धा मी प्लेविंग ब्लॉक बसवले. अशा तऱ्हेने मी प्रत्येक समाजाला न्याय मिळेल अशी याची मी कामं केले आहेत. त्यावेळी आपल्या वार्ड क्रमांक 12च्या सर्वाधिक आता सध्याची समस्या कोणती आहे? आता सध्याचं बघितलं तर पाण्याचं नियोजन, स्वच्छ पाणी, निर्जंतुकरण असलेलं पाणी ह्या प्रत्येक नागरिकाला मिळाले पाहिजे. आता पाणी जे 4 दिवसातून येतोय ते जास्तीत जास्त लवकर कसे येईल याकडे पण लक्ष दिले पाहिजे. सध्या समस्या म्हणजे कचऱ्याचं नियोजन नाही, कचऱ्याची गाडी व्यवस्थित त्या गल्लीमध्ये पोचते का नाही याची सुद्धा भरपूर समस्या आहे. ओढापत्रात कचऱ्याचा विषय असू द्या, याचे सगळे नियोजन करायला लागणार आहे. आता या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात? आता या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आटपाडीतील बाजारपेठ हा महत्वाचा विषय आहे. या 12 नंबर प्रभागात मुस्लिम, ब्राह्मण, लिंगायत, नाभिक समाजातील सर्व लोक इथे राहतात. त्या सर्वांच्या धंदे आहेत इथे. नाभिक समाजाचे आहेत, लिंगायत समाज आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, ब्राह्मण समाज आहेत. या व्यापाऱ्यांना आता धंद्याचं अवघड होऊन बसले, कारण येथील सगळे सरकारी कार्यालय हे वरच्या भागात गेलेले आहेत. त्यामुळे येथील पेठेतील व्यापाऱ्यांना आर्थिक चणचण भासायला लागलेले आहे. पेठेतील बरेच गाळे आता दुकान भाड्यानं सुद्धा कोण घेणं झाले अशा अवस्था झालेल्या आहे. याच्यावर सुद्धा कुणी तर बघितलं पाहिजे ना. सगळा निधी येत राहणार, रस्ते विकास होत राहणार, पण आर्थिक विकासाचं काय? गोरगरीब माणसांनी जे धंद्यावर ज्यांचं पोट चालतं त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. याच्यावर माझा जास्त फोकस असणार आहे. मग ही समस्या सोडवण्यासाठी नेमकं काय करणार आपण?
या समस्येला एकच उत्तर आहे की जुनी चावडी आहे तिथे थोडे कामकाज इथे चावडीत आणले पाहिजे. त्याचबरोबर नगरपंचायत ही आटपाडीचं मेन केंद्रस्थान आहे. ही केंद्रस्थान सुद्धा हे आटपाडी गावातच राहिलं पाहिजे. आता जी ओळख झाली की ही आता आटपाडी गावातील जुनी झाली, ही जुनी आटपाडी न म्हणता या आटपाडीला सुद्धा नवीन आटपाडी म्हणून कशी भरभराट व्यापारात येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. युवकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उपक्रम आपण राबवणार आहात का? युवकांसाठी म्हणायचं झालं तर निर्व्यसनी राहणे, नोकरीसाठी प्रयत्न करणे यासाठी सुद्धा मी लक्ष देणार आहे. उद्योगधंदा कसा वाढेल याकडे सुद्धा लक्ष देणार आहे. वार्डात बगीचा एखाद्या ठिकाणी झाला पाहिजे, त्यासाठी सरकारवाड्यात जागा आहे. वृद्धांना जिथं जाऊन बसता येईल, लहान मुलांना खेळता येईल यासाठी सरकारवाड्यात बगीचा करण्याचा मी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे. तर आता आपण सांगितलं की युवकांसाठी काम करणार आहे, वृद्ध नागरिकांसाठी काम करणार आहे, मग महिलांसाठी पण काहीतरी काम करावं लागेल ना? महिलांसाठी सांगायचं झालं तर नगरपंचायत मार्फत ज्या ज्या काही योजना, शासकीय योजना येतील, रोजगार निर्मिती असेल, असले प्रकल्प त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यामार्फत सर्व महिलांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नगरसेवक म्हणून काम करत असताना आपण पारदर्शक कारभार करण्यासाठी काय कराल? शासनाकडून, नगर विकास खात्याकडून जो निधी येईल, रस्त्यासाठी असू द्या, अजून कुठल्या गटरसाठी असू द्या, तो निधी व्यवस्थित खर्ची पडला आहे की नाही, ठेकेदाराने काम चांगलं केलं आहे की नाही, याची सर्व त्या अधिकाऱ्याकडे कायम चौकशी करून त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे, कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आपण कुठला प्रयत्न करणार आहात का? नागरिकांच्या समस्याचं सांगायचं झालं तर मला याच्या आधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. असं लक्षात येतं की लोक आपल्याला जास्त सांगायचा प्रयत्न करत नाहीत, ते डायरेक्ट नगरपंचायतमध्ये जाऊन कामाचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळेस काम नाही झालं तर त्या सदस्यावर किंवा नगरसेवकावर नाराजी व्यक्त करतात. पण माझं एक आव्हान आहे की तुम्ही मला कधी पण फोन करा, मी कायम तिथं नगरपंचायत मध्ये हजर असेन, किंवा कुठल्या पण माणसातर्फे निरोप जरी दिला तर मी त्याचं काम कमी वेळात जास्तीत जास्त लोकांचं काम मी करायचा प्रयत्न करेन. ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण काम केले, तर या ग्रामपंचायत सदस्य असताना आपण या मतदारसंघामध्ये किंवा या प्रभागामध्ये कोणकोणती कामं केली? मी 2013 ते 2018 ग्रामपंचायतीमधून काम करत असताना प्रत्येक गल्लोगल्ली कॉन्क्रीट रस्ता, समाजातील सर्व घटकापर्यंत, अगदी दारापर्यंत म्हणलं तरी चालेल, मी कॉन्क्रीट रस्ता करणे, गटर करणे, प्लेइंग ब्लॉक बसवणे, सर्व माणसांच्या ज्या लाईट, पाणी, गटर ज्या समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर सांगायचं झालं तर मी सदस्य म्हणून 2018ला माझा कार्यकाळ संपला तरी सुद्धा मी थांबलेलो नाही. वार्ड क्रमांक आता जो वार्ड क्रमांक 12 जो झालेला आहे तो पहिला वार्ड क्रमांक 4 होता. तो देशमुख गल्ली इथपर्यंत नारायणनगरपर्यंत होता. तरी 2018ला कार्यकाळ संपला तरी सुद्धा मी देशमुख गल्लीत गटरची पाईपची गटर करणे, रस्ता करणे, वार्ड क्रमांक आत्ताचा 12 यामध्ये ब्राह्मणघाट ते आईसाहेब मंदिर ते बायपास रोड प्रशस्त असा आटपाडी शहरात मी गर्वानं सांगू शकतो की असला एवढा मोठा रस्ता आता ह्या गावात तर सध्या कुणी केलेला नाही. तिथे मी स्वखर्चाने लाईटीचे 4 डाम बसवलेले आहेत. या वार्डातील वृद्ध महिला संध्याकाळी 5च्या पुढे फिरायला जातात, त्यांना आलं तर तिथं बसण्यासाठी बाकडी लागतात, म्हणून मी ती बाकडी सुद्धा मी स्वखर्चाने ठेवले आहेत. आणि आटपाडी शहर कसं दिसावं यासाठी मी तो एक छोटासा प्रयत्न केला आहे. असाच एक अजून 2 रस्ता असं करता येतात. एक बायपास रोड ते कल्लेश्वर मंदिर हा सुद्धा असा प्रशस्त रस्ता होऊ शकतो, गटर रस्ता. तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या लाईटी, बाकडी ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे बायपास रोड ते
नरसोबा मंदिर व मशीद मार्ग याच ठिकाणी सुद्धा असा रस्ता होऊ शकतो. तिथं सुद्धा लाईटची व्यवस्था बाकडे ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे. हे सगळं करत असताना मी सर्व लोकांना सर्व पक्षातील लोकांना बरोबर घेऊन ही काम मार्गस्थ करायला प्रयत्न करणार आहे. नगरसेवक म्हणून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हम्म. आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी काम करण्याची आपली तयारी आहे का? होय, कधी सुद्धा आपण एखादं संविधानिक पद घेतलं तर मतदान होस्तोवरच हा त्याचा हा माझा हा विषय राहतो. एकदा मतदान संपलं, माणूस निवडून आला, कोण जरी आला तरी त्याचं काम करणं हे त्या पदाचा मान राखण्यासारखं असते. मी 2005 वर्षात ज्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळी सुद्धा मी काम करताना कधी सुद्धा कुठल्या पार्टीचा ह्यानं माझी मदत केली नाही. मी असं कधी सुद्धा केलेलं नाही. मी सगळ्यांची कामं केलेली आणि त्याच जीवावर मी आता 2025ला सुद्धा नगरसेवक म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीनंतर सुद्धा जे कोणी माझ्याकडे कामाला येईल किंवा मला जरी कळलं की त्याचं असं काम आहे, मी स्वतःहून जाऊन त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अजिबात दुजाभाव मनात कधी ठेवत नाही. मतदारांनी आपल्याला नगरसेवक म्हणून का निवडावं? मतदारांना मी एक विनंती करतो की मी याआधी सुद्धा 24 तास वेळ देऊन काम केलेलं आहे. यापुढे सुद्धा मी मला जर आपला आशीर्वाद मिळाला यापुढे सुद्धा मी पूर्ण वेळ देऊन काम करणार आहे. मला या वार्डात बगीचा करणे, सरकारवाड्यात आईसाहेब मंदिराजवळ जे समाज मंदिर आहे ब्राह्मण समाजात त्याच्या पुढे सुशोभीकरण करणे, प्लेइंग ब्लॉक बसवणे हा माझा तिथं उद्दिष्ट आहे. यासाठी आणि प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की याला फोन केलं काम होतं आणि ते मला यातून दाखवून द्यायचं आहे. यासाठी मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढी माझी इच्छा आहे. आपल्या वार्ड क्रमांक 12चं एका वाक्यात वर्णन करा. वार्ड क्रमांक 12 हे म्हणजे आता मी याला असं म्हणू शकतो की हे आटपाडीचं हृदय आहे आणि हे हृदय निरोगी कसं राहावं आणि आटपाडीत या वार्डाचं नाव कसं व्हावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपलं निवडणुकीतलं घोषवाक्य कुठलं? जनतेसाठी सदैव उपलब्ध 24 तास, एवढंच मी सांगेन. आपल्या प्रभागातील मतदारांना आपण कोणता संदेश द्याल? माझं निवडणूक चिन्ह हे कमळ आहे. कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावं व आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी एवढी मी विनंती करतो. तर हे होते वार्ड क्रमांक 12चे उमेदवार, भाजपचे उमेदवार महेश देशमुख. त्यांना आतापर्यंत आपण विविध प्रश्नावर बोलतं केलं. विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय समर्पकपणे दिलेली आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणास यश मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.